नमस्कार प्रेक्षक हो, स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात आज आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. पाहुणे विशेष आहेत पण ते चेंबूरचेच आहेत, त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या सुपरिचित देखील असतील. आपल्या सोबत आज स्वाती वैद्य मॅडम आहेत. स्वाती मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात. चेंबूरमधली एक नामांकित व्यक्ती म्हणून स्वातीताईंना ओळखलं जातं. ठिकठिकाणी म्हणजे अगदी आज सुद्धा त्या आल्यात, त्या म्हणजे वेळात वेळ काढून आल्यात. ठिकठिकाणी विविध समारंभांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये तसंच मंडळांमध्ये त्यांना व्याख्यात्या म्हणून आमंत्रित केलं जातं. जिद्द एका सैनिकाची या त्यांच्या सुधीर वैद्य त्यांच्या मिस्टरांच्या वर आधारित त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ते स्वतः आर्मीमध्ये होते आणि त्यांचे आर्मीतील अनुभव या पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकता. जिद्द एका सैनिकाची आणि 1971च्या लढाईवर आधारित हे पुस्तक आहे. तर मला सगळ्यांना आवर्जून या निमित्तानं सांगावंसं वाटतं. सध्या स्वातंत्र्य दिनाचे वारे वाहत आहेत आणि आपण सगळे त्या अनुषंगाने जल्लोषात आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर या सगळ्या युद्धाच्या आठवणी जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपल्या देशासाठी सुद्धा आपण तनमन धनानं यामध्ये समर्पित होणं हे देखील आपलं कर्तव्य आहे प्रत्येक भारतीय नागरिकाचं. तर आज स्वाती वैद्य मॅडमनी जो विषय आपल्या समोर मांडायचा ठरवलेला आहे तो अर्थातच कारगिल युद्धाविषयी आहे. आणि आज त्या स्वतः सैनिकाच्या पत्नी असल्यामुळे त्याचं गांभीर्य आणि त्यातनं आपण काय घेतलं पाहिजे या सगळ्याचं ते मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत. तर स्वाती वैद्य मॅडम, तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. आणि एवढा महत्त्वाचा विषय आज आपण स्वातंत्र्य दिनाविषयी बोलतो आहोत आणि स्वातंत्र्य दिन एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. ते सगळं कार्य त्या सैनिकांमुळे आपण आनंदाने आपली दिवाळी दसरा साजरा करू शकतोय. तर तुम्ही जो विषय सुचवलेला आहे कारगिल युद्धाचा, तर नेमकं कारगिल दिवस हा का साजरा केला जातो त्याविषयी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं. 1999 साली कारगिलचं युद्ध झालं. ते भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालं. तर त्या युद्धात 26 जुलैला आपला निर्णायक विजय झाला, म्हणून आपण 26 जुलै हा कारगिल दिवस साजरा करतो. दुसरं म्हणजे या युद्धात जे हुतात्मे झाले त्यांचं स्मरण आणि सन्मान म्हणून 26 जुलै हा दिवस आपण साजरा करतो. आणि याच दिवशी भारताचे पंतप्रधान गेटवेला, इंडिया गेटला अमर जवान ज्योती इथे सैनिकांना आदरांजली वाहतात. तो हा दिवस म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे. 26 जुलै कारगिल दिवस आणि हे आपण ऑपरेशन विजय अंतर्गत साध्य केलेलं आहे. वा वा, नक्कीच. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं, मॅडम म्हणजे सुधीर वैद्य सर आणि स्वाती वैद्य सर या कारगिल दिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी समारंभात गेल्या होता आणि त्यांनी 26 जुलैला कारगिल दिवसाचं महत्त्व सांगितलं आणि नेमकी काय परिस्थिती होती तेव्हा त्याविषयी त्यांनी सांगितलं आणि आपल्या सैनिकांनी जी यशस्वी कामगिरी केलेली आहे त्याविषयी देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता मॅडमकडनं याच विषयावर आपण बोलणार आहोत. तर युद्ध सुरू होण्याचं मुख्य कारण काय होतं आणि भारताच्या कोणत्या भागात हे युद्ध झालं त्याविषयी थोडंसं सांगा. कारगिल हा लडाख मधला जिल्हा आहे, काश्मीर मध्ये येत आहे. आणि कारगिल, तोलोलिंग, टायगर हिल, बटाली हे सगळे भाग त्याच एरियातले आहेत. लाईन ऑफ कंट्रोल पासून अगदी जवळ आहे हा एरिया. त्यामुळे काय केलं की पाकिस्ताननी ठरवलं की आपल्याला यावेळेस कारगिलवर ताबा मिळवायचा आणि कारगिलवर ताबा मिळवून पुन्हा धडक मोर्चा ग्लेशियरवर जायचं, सियाचिन ग्लेशियर, आणि हा सगळा भाग आपण ताब्यात घ्यायचा असा त्यांचा मनसुबा होता. आणि भारतीय आर्मी जी आहे, म्हणजे सर जसे होते आर्मीमध्ये, तसं भारतीय युद्धाला या युद्धाची म्हणजे हे आता युद्ध आपल्यासमोर वाढवून ठेवलंय याची कल्पना कधी बरं आली. त्याचं असं झालं की हिवाळ्यामध्ये तिथे खूप बर्फ पडतो. उंची आहे 16,000 ते 18,000 फूट समुद्र सपाटीपासून. म्हणून दरवर्षीचा तो शिरस्ता असायचा की बर्फ पडायला लागला की सगळे सैनिक खाली यायचे, खालच्या चौक्यांवर यायचे आणि ह्या चौक्या रिकाम्या करायच्या. खरं म्हणजे 1999च्या फेब्रुवारीमध्ये एक घटना घडली होती. ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ यांच्यामध्ये एक करार झाला होता की पाकिस्तान विषयी आपण दोघातच चर्चा करायची, तिसऱ्याला आपण मध्ये घ्यायचं नाही. आणि दोघांनी सह्या केल्या होत्या त्याच्यावर. तरी सुद्धा
त्यांना असं वाटत होतं की पाकिस्तानला वाटत होतं की हा जो काश्मीरचा मुद्दा आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत यावा आणि त्याच्यावर चर्चा व्हावी. हा हा म्हणून नवाज शरीफ यांनी काय केलं, त्याच दरम्यान परवेज मुशर्रफ यांना लष्कराचे अधिकारी म्हणून नेमले. वास्तविक त्यांच्या आधी 2 अधिकारी होते, पण त्यांना डावलून परवेज मुशर्रफ यांनी लष्कराची कमान सांभाळली. झालं असं की परवेज मुशर्रफ यांनी युद्धाचं पूर्ण प्लॅन तयार केला, भारताविरुद्ध युद्धाचा तयार केला आणि त्यांनी फेब्रुवारी अखेरीसच हे सगळं करार होऊन सुद्धा 5,000 सैनिक, मशीन गन्स, लोडेड मशीन गन्स वगैरे सगळं साहित्य घेऊन लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून भारतात पाठवले. सुरुवात केली यायला आणि ह्या ज्या रिकाम्या चौक्या होत्या त्या चौक्यांवर आपले सैनिक तैनात केले. तिथे तोफा ठेवल्या. उखळी तोफांनी आपला महामार्ग आहे श्रीनगर ते लेह, हा महामार्ग क्रमांक 1 आहे. त्या महामार्गावर सुद्धा उखळी तोफांनी खड्डे करून ठेवले. खंडित केला तो की भारतीय सैन्याला तिथून सुद्धा येता येऊ नये म्हणून. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या ताब्यात घेतल्या त्यांनी आपल्या चौक्या. अच्छा, बापरे, किती म्हणजे आता तुम्ही सांगताना सुद्धा अंगावर काटे येत आहे. म्हणजे काय पद्धतीने सैनिक आपल्या देशासाठी. बरं, याची कल्पना त्यांनी नवाज शरीफला सुद्धा न सांगता सगळं केलं, नंतर कल्पना दिली. हो, म्हणजे मनानेच सगळं केलं. किती म्हणजे काय कटकारस्थान कुठच्या लेवलवर असू शकतं याचा त्यातून अंदाज येतो. युद्धाची आखणी आता आपण घेऊया. ते तुम्ही म्हणताय की त्यांनी नवाज शरीफना सुद्धा सांगितलं नाही, परस्पर निर्णय घेतले. आणि ते युद्धाची आखणी नेमकी कोणी केली आणि यामागचा उद्देश त्यांचा काय होता? उद्देश हाच होता की पाकिस्तानचा उद्देश हाच की काश्मीरचा मुद्दा सतत आंतरराष्ट्रीय पातळीवर धगधगता ठेवायचा, हा मुख्य उद्देश होता. म्हणून त्यांना ते मान्य नव्हतं. करार करून सुद्धा त्यांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली. आणि दुसरी गोष्ट, सियाचीन ग्लेशियर पर्यंतचा सगळा एरिया ताब्यात घ्यायचा, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि म्हणून त्यांनी सगळे तैनात केली सगळ्या. आणि शिवाय सुरुंग पेरून अवतीभोवतीचा एरिया सुद्धा संरक्षित केला की ज्या करून भारतीय सैनिक आत येणार नाही. बापरे, बापरे, म्हणजे खरंच काय म्हणजे किती कूटनीती असू शकते. म्हणजे आपण जर विचार केला, आपण महाभारतातच एवढं कौर्य पाहिलेलं आहे, पण आत्ताचं जसं म्हणतो कलियुगात जास्ती कौर्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो महाभारत नाही तर हे एक मोठंही वेगळं महाभारत आहे. आणि खरंच आणि फक्त आपल्या 2 देशांनाच याचा त्रास होत नाहीये, तर अवघ्या जगाला याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्याही युद्धाचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतात. आणि मग अशा विपरीत परिस्थितीमध्ये भारत सरकार आणि इंडियन आर्मी यांनी काय निर्णय घेतला? यांनी असा निर्णय घेतला. मग त्यांनी काय झालं की हे वर होते आणि आपले सैनिक खाली. म्हणजे ते अवघड जायला लागलं. म्हणजे त्या जे चौक्या होत्या वर, त्या खालच्या चौक्यांवर सुद्धा सैनिकांनी जाऊ शकत नव्हते, कारण वरून त्यांचा मारा मशीन गन्सचा, तोफांचा. त्यामुळे हकनक सैनिक बळी पडायला लागले. म्हणून मग त्यांनी काय केलं, एक स्ट्रॅटेजी आखली. अटल बिहारी वाजपेयी आणि आर्मी यांच्या सरकारमध्ये स्ट्रॅटेजी आखून विचार विनिमय झाला. तेव्हा त्यांनी ठरवलं की विमानांचं त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा, मिग विमानं, हेलिकॉप्टर्स वगैरे. आणि हा सहभाग घेऊन आपण हे युद्ध लढायचं, कारण आपण खालून वर युद्ध लढूच शकत नाहीये. आपल्याला ते खूप अवघड होतं. त्यांना सोपं होतं आणि आपले सैनिक विनाकारण त्याच्यामध्ये धारातीर्थी पडत होते. म्हणून तिथेच थांबवलं आणि त्यांनी विमानाचा सहभाग घ्यायचा ठरवलं. ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण मला उत्सुकता, आता तुम्ही म्हणालात तसं त्यांनी वरून मारा केला, पण जी पीओके जे आपण म्हणतो ती त्यांनी लाईन क्रॉस कशी केली? पीओके त्यांच्याच ताब्यात असल्यासारखं आहे ना. लाईन ऑफ कंट्रोल पलीकडे पाकिस्तानच आहे भारताच्या याच्यातून. मग ते पाकिस्तान असल्यामुळे ते आत आले. आणि काय की तापमान तिथे -40 असतं त्यावेळेस. -40 डिग्री तापमान असल्यामुळे माणसं तिथे सर्वाईव्ह होत नाहीत, म्हणून तिथे माणसंच नसतात. हो, बरोबर.
तरी म्हणून त्या तर मग ह्याच्यात, हा. त्यांना आणि आपल्या आर्मीला कल्पना सुद्धा आली नाही हे सगळं होईपर्यंत. हा. तिथे थोडं याचा हेरगिरीचा फेल्युअर असं म्हटलं गेलं नंतर, बरोबर. पण आपल्याला अजिबात त्याची कल्पना आली नाही हा. की एवढं सगळं होईपर्यंत, एवढं सगळं त्यांनी ताब्यात घेईपर्यंत. खरंच नक्की. आता तुम्ही जो विमानांचा उल्लेख केला आणि नेमका कसं युद्ध झालं याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षको, आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात स्वाती वैद्य मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे आणि आज आपण कारगिल दिवस म्हणजे कारगिल दिवस जो आपण साजरा करतो 26 जुलैला, त्याचं महत्त्व जाणून घेतोय आणि आपल्या भारताच्या सगळ्या सैनिकांनी कशी त्यावर मात केली आणि हे युद्ध जिंकलं आपण त्याविषयी जाणून घेतोय. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ, स्वातंत्र्य दिन विशेष भाग. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष भागात स्वाती वैद्य मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. जसं मी तुम्हाला विश्रांतीपूर्वी ओळख करून देताना सांगितलं की जिथे एका सैनिकाची या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत आणि 1971च्या लढाईमध्ये त्यांचे स्वतःचे यजमान म्हणजे सुधीर वैद्य सर तिथे होते आणि त्या लढाईमध्ये त्यांना जे अनुभव आले, युद्धातले अनुभव त्यांनी या जिथे एका सैनिकाची या पुस्तकात लिहून ठेवलेले आहेत, शब्दबद्ध केलेले आहेत. आणि आज स्वाती वैद्य मॅडमनी आज आपल्याला जो विषय सांगितलेला आहे तो कारगिल युद्धाचा आहे. कारण अगदी हल्लीच झालेलं हे कारगिल युद्ध आहे, अवघी काही वर्ष झाली आहेत आणि अजूनही कारगिल युद्धाचा तो प्रसंग आपण विसरू शकत नाही आहोत. आणि म्हणूनच कारगिल युद्ध हे महत्वाचं आहे. आता सुद्धा आपण युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जातोय. आपल्याकडे गॅसची कमतरता आहे, इंधनाची कमतरता आहे. त्यामुळे युद्ध हे कुठल्याही देशाबरोबर कधीच होऊ नये अशीच आपल्या सामान्य नागरिकांची इच्छा असते. तर या दृष्टीने आपण कारगिल युद्धाची पार्श्वभूमी जाणून घेतोय आणि कारगिल युद्धामध्ये नेमकं काय घडलं हे स्वाती वैद्य मॅडम आपल्याला सांगतायत. अर्थातच वरून मारा होता, त्यामुळे खालचे सैनिक थोडे घाबरले होते आणि इथून आपल्यावर आक्रमण होईल याचीच त्यांना कल्पना आलेली नव्हती. तर त्या विपरीत या परिस्थितीमध्ये भारत सरकार आणि इंडियन आर्मीने जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ते आपण आता मॅडमकडनं ऐकूया. आणि मिग विमान आणि बोफर्स तोफा यांनी मुख्य भूमिका बजावली हे तुम्ही सांगताय, तर त्याविषयी थोडंसं सांगा. मी आधीच सांगितलं की भारतीय सैन्याला घुसखोरीची अजिबात कल्पना नव्हती. तेव्हा काय झालं की एप्रिल मे दरम्यान थोडस तापमान वाढलं की बर्फ कमी होतो आणि लोकांची ये जा सुरू होते. मग द्रासमध्ये एका स्थानिक मेंढपाळाने काही पाकिस्तानी सैनिक पाहिले आणि याची कल्पना इंडियन आर्मीला दिली. मग इंडियन आर्मीला आधी काय वाटलं, छोट्या मोठ्या घुसखोरी नेहमीच होतात पाकिस्तानकडून, तशीच घुसखोरी असावी ही. म्हणून मग त्यांनी काय केलं, 5 सैनिक पाठवले, गस्त सैनिक किंवा टेहळणी सैनिक म्हणा तुम्ही, टेहळणी पथक पाठवलं. आणि ते पथक पाहायला गेलं असता या 5ही जणांना पाकिस्तानी सैनिकांनी बंदिवान बनवलं आणि अत्यंत क्रूरपणे निर्घृण हत्या केली त्यांची. तेव्हा मात्र भारतीय सैनिकांना लक्षात आलं, आर्मीला लक्षात आलं की ही घुसखोरी नसून हा मोठा युद्धाचा प्लॅन आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून मग त्यांनी हे पूर्व तयारी करून स्ट्रॅटेजी आखली आणि आता कसं लढाईला सामोरं जायचं हे ठरवलं. आणि ऑपरेशन सफेद सागर नाव दिलं. कशाला? विमानाच्या सहभागाला. हे होतं ऑपरेशन विजय आणि हे ऑपरेशन सफेद सागर. सफेद सागर का बरं नाव दिलं? कारण विमानं जेव्हा वर उडायची तेव्हा त्यांना हा सगळा पांढरा बर्फ समुद्रासारखा भासायचा, म्हणून त्यांनी त्याला ऑपरेशन सफेद सागर नाव दिलं आणि त्या अंतर्गत त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला. खरंच. आणि वैमानिकांचं सुद्धा म्हणजे कौशल्य आहे, कारण आजूबाजूला एवढं ढगाळ वातावरण, त्यात ती विमानं चालवायची, त्यात त्या रायफल्स उडवायच्या, बॉम्बस्फोट करायचे, हे खरं म्हणजे कौशल्यच आहे सगळ्या वैमानिकांचं, नाही का? हो, नक्कीच. अगदी
त्याच्याचमुळे आपल्याला त्यांचं कौतुक करावं वाटतं की त्यांच्याकडे विमानरोधक तोफा पण होत्या, हा, हा. पण त्या चुकवून जायचं हे हो. खूप महत्वाची गोष्ट महत्वाचं होती. आहे. हो, हो. मग हे मिग 21, हा. 24, 27 ही अच्छा. सिरीज हा. आणि मिराज 2000 हा, हा. या विमानांनी अतुलनीय पराक्रम केला. हा. अत्यंत चाणाक्षपणे, चाणाक्ष हा शब्द मी याच्यासाठी वापरते की त्यांच्या तोफांच्या माऱ्यात न येता हा. पहिला त्यांनी मारा केला म्हणजे तो तोलोलिंगवर. अच्छा. तोलोलिंग हिल आहे पहिली, हा, हा. आणि त्या तोलोलिंगवर मारा करून बॉम्ब फेकून हा. तिथली चौकी ते सगळे उद्ध्वस्त केले. हो, हो. त्यांची पाकिस्तानची पाकिस्तानची म्हणजे आणि जिथे शस्त्र ती साठा वगैरे होता. होता आणि जिथे गस्त त्यांची खूप होती, त्यांनी थोडस ऑफिस तिथे उघडलं होतं. ती त्यांनी हे केली, तिथे उद्ध्वस्त केली आणि ती तोलोलिंग ही हिल पहिली ताब्यात घेतली. हम्म. नंतर मात्र अजून त्यांना मग वाटलं की अजून एकच हिल घेऊन काही उपयोग नाही ना. काहीच त्यांनी नाही, पूर्ण कारगिल, द्रास, मस्क, बटालिक हे सगळ्या चौक्या त्यांनी ताब्यात घेतल्या होत्या पुढे येऊन सगळ्या. आणि त्यांना असं आत्मविश्वास वाटत होता की आपण जिंकणारच यावेळेस, कारण भारताला काहीच कल्पना नाही आणि ते खालून आपल्याला प्रत्युत्तर देऊ शकणार नाही, असा खूप आत्मविश्वास त्यांचा अगदी गगनाच्या 7व्या आसमान पर होता म्हणतात तसं शब्द आहे. मग असं तोलोलिंग घेतल्यावर मात्र भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास थोडासा वाढला आणि मग त्यांनी त्याच पद्धतीने टायगर हिलवर अटॅक केला. वा वा वा. आणि टायगर हिल जेव्हा ताब्यात घेतली आणि भारतीय झेंडा फडकवला तेव्हा युद्धाचा नूरच पालटला. वा, क्या बात आहे. हो. भारतीय सैनिकांमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने लढण्याची क्षमता निर्माण झाली आणि पाकिस्तानला पिछेहाटीची कल्पना आली. आणि तिथेही या टायगर हिल ही सगळ्यात महत्वाची होती. अच्छा. ती घेतल्यामुळे एवढं सगळं टर्न झाला, बदलला. त्यानंतर असं झालं की हे विमानं जाऊन करायचे, पण काही जण खाली इकडे सैन्य मार्गावरून, लेह मार्गावरून सुद्धा सैनिकांचं कसं असतं की त्यांच्याकडे टेक्निक असतं, तंत्रज्ञान असतं की पटापट करून जायचं. मग ते त्यांनी खड्डे बुडवून पुढे पुढे जाऊन त्या मार्गावर ज्या चौक्या आहेत त्या त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जमिनीवरून आणि आकाशातून असं दोन्हीकडून मारा झाला आणि ते बराच भाग आपल्या ताब्यात आला. त्यानंतर हे जे विमानं आहेत ते विमान उतरायला कुठेही जागा नव्हती तिथे, फक्त ते बॉम्ब हल्ले करून परत यायचे. पण मग ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर झाला. अच्छा. सैनिक ने-आण करण्यासाठी इथून न्यायचे, कारण चढून जाणं एवढं तर शक्य नव्हतं, त्यांच्या आपलं माऱ्यात येत होतो आपण. म्हणून मग त्यांनी काय केलं की हेलिकॉप्टरचा उपयोग केला आणि सैनिकाची ने-आण केली. हो, खरंच. कारण आपण अगदी मला वाटतं जसं आपण क्रिकेट मॅच आपली असली की जवळजवळ टीव्ही समोर घालत नाही, म्हणजे आपण सगळ्या मालिका सोडून जातो, आपण नाटक सिनेमे सोडून जातो. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती होते आणि तेव्हा आपण टीव्ही समोर आणि टीव्हीच्या बातम्यांपासून आपण हलत नाही, रेडिओच्या सुद्धा बातम्यांपासून आपण हलत नाही. तसंच जवळजवळ म्हणजे मॅच सोडली तर मॅच आणि आता जो युद्धजन्य परिस्थिती असताना आपण या टीव्ही आणि मालिका सोडून फक्त टीव्ही समोरच बसलो होतो. त्या म्हणजे अगदी आज काय होईल, उद्या काय होईल ही प्रत्येकालाच अशी काळजी लागून राहिलेली होती. आणि या युद्धात महिला सैनिकांनी सुद्धा मोठा पराक्रम केलेला आहे, त्याविषयी थोडंसं सांगा. हो, नक्कीच खूपच सांगण्यासारखंच आहे, कारण पहिल्यांदा महिलांनी युद्धात सहभाग घेतला होता आपल्याकडे. अच्छा. तर ती जी हेलिकॉप्टर फ्लाईट लेफ्टनंट ही गुंजन सक्सेना. अच्छा. ही 1999 ला ती युद्धात होती, पण तिने आर्मी 1994 ला जॉईन केली होती. तेव्हापासून ती युद्धात आर्मीमध्ये छान पैकी काम करत होती. म्हणून तिच्यावर ही जिम्मेदारी सोपवली की सैनिकाला ने-आण करायची. इथे सुद्धा खूप चतुराई लागते सैनिकाची ने-आण करायला, कारण शत्रूच्या माऱ्यापासून वाचवून आपल्या सैनिकाला ने-आण करायची. आणि तिने ते अत्यंत कुशलतेने केलं, म्हणून तिला कारगिल गर्ल म्हणून म्हणतात. अगदी. तर ती काय करायची की सगळ्या सैनिकांना वर नेऊन सोडायची आणि जखमी सैनिकांना
खाली आणायची हा. असं तिने 1000 सैनिकांना ते नेआण केलेली आहे त्यावेळेस. म्हणून तिला कारगिल गर्ल असं म्हटलेलं आहे. वा. ती आहे गुंजन सक्सेना. सक्सेना. तुम्ही सांगताय म्हणजे आता आपल्या नातवंडांना आजी जशा गोष्टी सांगतात तसं तुम्ही फार अगदी रंजकतेने सगळ्या गोष्टी या कारगिल युद्धाच्या सांगतात. आता पुढे वळूया. विक्रम बात्राला कारगिल युद्धाचा हिरो म्हणतात हेही तुम्ही सांगितलं. ते का म्हणतात किंवा त्यांच्या पराक्रमामुळे? हो हो, नक्कीच हिरो म्हणतात. हा. कारण काय झालं की अजून एक महिलाला राहायला बरं, सांगायची सांगा, राहिली. सांगा, अवश्य. त्या बाबतीत सांगते मी हा. की याशिका त्यागी, अच्छा. ह्या एक कॅप्टन याशिका त्यागी हा. ह्या एक महिला होत्या हम्म. ज्यांनी यावेळी खूप छान काम केलं. हा. आणि त्या गर्भवती होत्या. हो हो हो. तरी सुद्धा या विपरीत परिस्थितीमध्ये वातावरणात, तिथे कसं असतं, ऑक्सिजन कमी असतो, हो. हवा विरळ असते, बापरे. युद्धाचं वातावरण, कुठून गोळ्या येतील, काय येतील. हा, गर्भवती असताना सुद्धा 3 महिने त्यांनी कोणतीही तक्रार न करता हम्म. रसद पुरवण्याचं काम महत्वाचं केलं. अच्छा. कारण रसद प्रत्येक सैनिकाला मिळणं हे फार आवश्यक असतं युद्धाच्या वेळी. हो. त्यांना एनर्जीच नाही मिळाली तर ते लढणार कसे. कसे, हो. हे काम त्यांनी अत्यंत जिकिरीने आणि कौशल्याने पूर्ण केलं. वा, आणि pregnant असताना. प्रेग्नंट असताना वा. हे त्यांचं खूप कौतुक आहे. कौशल्य. आणि दुसरी एक गोष्ट झाली की आपल्या विमानांनी हा. त्यांच्या रसदीवरच हल्ला केला. अच्छा. ज्या मार्गाने रसद येत रसद होती येत होती. तिकडे जाऊन हल्ला केला. हा. त्यामुळे रसद त्यांनाही पोहोचली नाही आणि तोही एक परिणाम झाला झाला. त्यांच्या पिछेहाटीचा. हा. बरोबर. आणि नेमका तो मार्गच त्याने म्हणजे असतो तो हो, खंडित केला जवळजवळ केला. मार्ग. आता तू विचारलं विक्रम की बात्राला, हा. विक्रम बात्राचं काय आहे पराक्रम. हा. त्याचं काय आहे की ह्या ज्या हिल्स आहेत, हा. मी आता सांगितलं की तोलोलिंग हिल, टायगर हिल, हा. ह्या ज्या हिल्स आहेत हा. त्यातल्याच पैकी हा. काही हिल्सना हा. त्यांच्या उंचीवरून नावं असतात. अच्छा. म्हणजे पॉइंट 5140 ही हिल आहे. अच्छा. पण त्याला नाव उंचीवरून आहे. म्हणजे ती 5000 म्हणजे 16,000 फूट आहे. 16,000 फूट. फूट आहे, उंचीवर आहे. हम्म. ही पॉइंट 5140 ही हिल ताब्यात घेण्यासाठी विक्रम बत्रांना आदेश आला. हो. आणि तो त्याचे सैनिक तुकडी घेऊन तिथे घ्यायला गेला. तेव्हा त्यांनी इतका पराक्रम केला तिथे आणि सैनिकांना हुसकावून लावलं. जाबाज आपला बात्रा, त्यांनी सैनिकांना हुसकावून लावलं आणि आपली ती पॉइंट 5140 हा. ही ताब्यात घेऊन तिरंगा फडकवला. वा वा वा. आणि तेव्हा त्यांनी केलेलं एक वाक्य हम्म. भारतात खूप प्रसिद्ध झालं अच्छा. की तो दिल मांगे मोर. ह्या वाक्याने त्यावेळी भारतभर हा. एक देशभक्तीची लाट उसळली. वा. असं तो म्हणाला की मला एवढंच नाही पाहिजे, हा. एवढंच एक मिळवून मी शांत बरोबर. नाही बसणार, हा. दिल मांगे मोर असं हा. तो म्हणाला. आणि त्याची तब्येत बरी नव्हती, त्याला ताप होता, हो. तरी तो हा. पॉइंट हम्म. 4875 हम्म. हे पॉइंट किंवा ही हिल घ्यायला गेला हम्म. तुकडी बरोबर. हम्म. पहिल्यासारखाच त्यांनी सगळा पराक्रम केला. हम्म. पण एक सैनिक जखमी झाला होता. अच्छा. त्या सैनिकाला तो वाचवायला गेला. हो, हो. वाचवायला गेला तेवढ्यात त्याला शत्रू सैनिकाची एक गोळी लागली. अरे रे. इतकं सगळं त्यांनी ताब्यात घेतली, ती हिल सुद्धा ताब्यात घेतली. हा हा हा. पण तो सैनिक त्याला वाचवताना त्याला गोळी लागली. हम्म. वास्तविक खरं म्हणजे त्या सैनिकाला जर त्या वाचवलं नसतं तर तो जिवंत वाचला राहिला असता, असता जिवंत राहिला असता. आणि ताब्यात तर आलीच होती. हो. पण त्याचं एवढं की माझा सैनिक आहे, हो. मी त्याला वाचवणं वाचवलं माझं पण कर्तव्य, आहे. बापरे. म्हणून तो गेला आणि त्याला तेवढ्यात गोळी लागली. आणि तो पण झेंडा मात्र भारताचा त्या हिलवर त्यांनी फडकवलं. फडकवला आणि म्हणून मग त्याला कारगिलचा हिरो असं म्हणतात. अच्छा. स्वतःचा जीव गेला हा. आणि सैनिकाचा सैनिकाचा जीव जीव वाचवला. वाचवला. बापरे. हा. आणि म्हणून हा. ह्या बऱ्याच जणांना परमवीर चक्र दिलेलं आहे. हा. अच्छा. तर ते परमवीर चक्राचा तुम्ही उल्लेख केलात. सर्वोच्च असं हे परमवीर चक्र असं म्हटलं जातं. आणि ते सैनिक कोण होते ज्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं त्याविषयी? एक तर विक्रम बत्रा आहेच आहे, हा. त्यालाही मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं. हा हा. अजून मनोज कुमार पांडे यालाही मरणोत्तर हा. परमवीर चक्र देण्यात आलं. त्यांनीही असाच
पराक्रम गाजवून एक हिल ताब्यात घेतली, बरं. त्यांचा तुकडीचा हे करून उद्ध्वस्त करून. हम्म. आणि दुसरी गोष्ट, हा, योगेंद्र यादव योगेंद्र. हा अवघा 19 वर्षाचा मुलगा. हा, अहो तो पूर्ण बर्फाची भिंत चढून गेला बापरे. आणि त्यांनी अतुलनीय पराक्रम दाखवून आपल्याला एक हिल घेण्यासाठी मदत केली आणि मिळवून दिली ती. वा वा. म्हणून त्यालाही परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे. वा वा. आणि संजय कुमार हा. यांनी बऱ्याच सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी मदत केली, म्हणून त्यालाही परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे. या चौघांना परमवीर चक्र दिलं आणि काय महावीर चक्र सुद्धा खूप जणांना देण्यात आलेलं आहे त्यावेळी. खरंच या सगळ्या युद्धातनं आपण नेमकं काय शिकलं पाहिजे आणि सामान्य नागरिकांना याचं गांभीर्य कळलं पाहिजे याविषयी तुम्ही थोडंसं, आता अगदी मुलाखतीच्या शेवटी आहोत आपण, त्याविषयी थोडंसं सांगूया. आणि मग काय झालं माहिती का, आतापर्यंत पाकिस्ताननी 3 युद्ध केली. हा. एक 65चं युद्ध, मराठी लाईट इन्फंट्री बरोबर त्यांचे समोरासमोर आले, तिथेही त्यांना हरवलं त्यांनी. 71च्या युद्धात सुद्धा हुसेनीवाला बॉर्डरवर त्यांची पिछेहाट झाली. आणि आता हे 99च्या युद्धात सुद्धा त्यांना पूर्ण हार, निर्णायक विजय मिळाला आपल्या, एकदम पूर्ण पिछेहाट झाली आणि हुसकावून लावलं त्यांना. तरी पाकिस्तानला कळत नाही की का आपण युद्ध करतोय वारंवार. भारत आपणहून कधीच युद्ध करत नाही, कारण युद्धाने कुणाचंही भलं होत नाही, हे भारताला नक्की माहितीये. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं म्हणतात, तशी परिस्थिती आहे. पण म्हणून अजूनही ते त्यांच्या घुसखोरी आणि युद्ध थोडं थोडं चालूच असतं. पण विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपले हे जे सैनिक जीवावर उदार होऊन लढतात, आपल्याला त्याची नक्कीच जाणीव पाहिजे. किती त्यांनी स्वतःच आणि प्राणत्याग केलेला आहे, हुतात्मा झालेले आहे देशासाठी. आपण त्याचा विचार नको का करायला? आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्य आपण कसं जतन केलं पाहिजे. स्वातंत्र्यासाठी लढलंच पाहिजे असं काही नाही. बरोबर, अनेक गोष्टी आपल्याला स्वातंत्र्यासाठी करता येतात, भारत मातेसाठी करता येतात, की ज्या भारत मातेचं नाव होण्यासाठी, उत्कृष्टतेसाठी आवश्यक आहेत. त्या तुम्ही नक्की लक्ष द्या त्याकडे, आणि आपल्या देशाचं नाव कसं उज्ज्वल होईल याकडेही लक्ष द्या आणि त्यासाठी कार्यरत राहा. हा विचार तुम्ही नक्की मनात ठेवा, हे मी सांगते. स्वाती वैद्य मॅडम आपल्या सगळ्या शाळांमध्ये शिक्षिका होत्या आणि त्यांनी अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत आणि नक्कीच त्यातले सगळे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर्स, वकील तसंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील. आणि खरंच स्वाती वैद्य मॅडम, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमचा स्वातंत्र्य दिन विशेष भाग खूप उत्तमरित्या साजरा झाला. स्वाती वैद्य मॅडमकडनं, सुधीर वैद्य सरांकडनं आणि अर्थात आरजे तेजस्विनीकडनं तुम्हाला सगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले शिका, मोठे व्हा आणि आपल्या भारत देशाचं, आपल्या भारत मातेचं नाव उज्ज्वल करा, अशा सदिशांसह मी आपला निरोप घेते. स्वाती मॅडम, तुमचे पुन्हा एकदा मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद.